यस टॉस झालेला आहे आणि नाणेफेक कोण विन झालाय? विरार संघाने इथे मात्र नाणेफेक विन झालाय आणि सर्वात आधी फलंदाजीचा निर्णय त्यांनी इथून मात्र स्वीकारलाय. विरारचा जर विचार केला तर आई जीवदानी मातेचं वास्तव असलेलं जे शहर आणि अर्थातच त्यांच्या जर्सीवर किंवा शेंडोवर सुद्धा ते आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. मी तात्या प्रतिष्ठान संघाला विनंती करतोय आपण बॅटिंग या क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारला आणि तात्या प्रतिष्ठान संघाला त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सोनू सर तुमचे जेवढेही फॅन्स आहेत त्यांना कृपया करून आपण बाहेर काढायचं आहे कारण मॅचला इथून मात्र सुरुवात होतीये. सोनू सर आपले फॅन्स नरेश दादा इथे उपस्थित होत आहेत. आम्ही नरेश दादांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. आय थिंक कामन संघ इथपर्यंत पोहोचलाय. कामन संघाचंही हार्दिक हार्दिक स्वागत. भजनलाल डेअरी करिता प्रसिद्ध असलेलं गाव आणि अक्षय सरांनी माहिती बसवली की अनेक चित्रपट सृष्टीतील शूटिंग ज्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते हे गाव आपण इथून मात्र पाहतोय. कामन संघाने कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने इथे मात्र कामगिरी बजावली. चला मी विनंती करतो अर्थातच टीम विरार संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तात्या प्रतिष्ठान संघाकडून सलामीचे बॅटर हसमुख आणि त्यांच्या समवेत बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना कृपेश वारगडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र जाताना पाहायला मिळतात. 3 षटकांचं हे सत्र आपण इथून मात्र अनुभवणार आहोत. 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाईल, किती धावांचं आव्हान इथून मात्र दिलं जाईल हे कुठेतरी मात्र पाहण्यासारखं आहे. अगदी विरार संघाचा विचार केला तर आधीची एक मॅच ती खेळली आहे. 32 धावांचं आव्हान त्यांनी इझिली पार केलं. आता मात्र गोलंदाजीमध्ये आधीच्या मॅचमध्ये कदाचित ज्या काही चुका झाल्या असतील त्या सुधारतील का आणि त्या सुधारून आता मात्र गोलंदाजीसाठी येतील का? तात्या प्रतिष्ठान संघाचा विचार केला तर सर्वात जास्त जल्लोष स्फूर्ती ज्या संघामध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाली कारण अपील करण्याची एक शैली असू द्यात किंवा तदनंतर मात्र विजयी झाल्यानंतरची एखादी शैली असू द्या ती मात्र तात्या प्रतिष्ठान संघाने सध्या तरी इथून मात्र दर्शवली आहे. म्हणजे दोन्ही ताकदवान संघ एकमेकांसमोर आता मात्र भेटताना आपल्याला इथून पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील टॉप 4 मध्ये जाण्याकरिता असणारी ही शेवटची मॅच आणि तदनंतर मात्र सुरुवात होईल सेमीफायनल आणि फायनल मेगा फायनल आपल्याला इथून मात्र समालोचक चषक 2024 ची इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. हेमंत आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. हेमंतला आपण पाहत आहे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल इथून मात्र डिलिव्हर केला गेलाय निर्धाव स्वरूपात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस जसा चेंडू डिलिव्हर होईल तसा थोडीशी उंची कमी प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाऊन ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव इथून मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर स्ट्राईक आपण चेंज करू शकता. हसमुखला आपण पाहताय. यावेळेस डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. तर मॅच प्रशांत खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतोय आणि ते शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पालघर जिल्हा सरचिटणीस असंख्य तरुणांच्या गळ्यातील ताईत
आणि आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, आदरणीय सन्मान्य कुणालजी साळवी साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालं. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय कुणालजी साळवी साहेब, आपला सहर्ष स्वागत. जर एका बाजूने आपण पाहिलं तर हसमुख पाटील टाटा प्रतिष्ठान संघ, तर एका बाजूने आई शिवजनी विरार, या दोन टीम मधला आजच्या दिवसातला अंतिम सामना जो क्वालिफाय करण्याकरता म्हणजे टॉप 4 मध्ये पोहोचण्याकरताचा हा सामना चालू आहे मैदानात. नो डाऊट मॅच रंगतदार आहे. तत्पूर्वी जर पाहिलं तर खूप चांगली मॅच आपण एका बाजूने पाहतोय. धावसंख्या जी स्कोर कार्ड वर लागली आतापर्यंत 2. प्रशांतनं पूर्णपणे बंदिस्त केलंय. प्रशांत हेमंत ओके, यावेळेस स्ट्रोक पॉवरफुल आहे. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना अगदी 2 ते 3 वेळा ही घटना इथून मात्र घडली. आणि आम्ही कालच्या दिवसामध्ये म्हटलं की आम्ही अजून भारतीय संघापर्यंत का पोहोचलो नाही, कारण आमचा वेळ कुठे गेला सर्वात जास्ती, तर बॉल शोधण्यामध्येच गेलाय. आणि कालच्या दिवसामध्ये 4 धावा आपल्याला तिथे मात्र पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक इथून मात्र संपलाय. क्रमांक 1 सह पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे अर्थातच आपण इथून मात्र ऐकतोय जे व्यक्तिमत्व इथे उपस्थित होत आहेत. गोलंदाज तयार, विंड बॉलचं हे षटक आपण इथून मात्र पाहताय. आणि धुंडो धुंडो रे साजना, कदाचित पुन्हा एकदा पाहायला मिळतं की काय. ओहो, धाव बघा किती वेगाने इथे मात्र आपण पाहू शकतो धावा पूर्ण केल्या तिथे. धावा इथून मात्र मिळत आहेत. 2 धावल्या तिथे मात्र आणि धावसंख्या 6 या अंकावर. भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस कुणाजी साळवी साहेब इथे उपस्थित होतात. पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हो, यावेळेस डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. या विंड बॉलवर षटकार ठोका 8 धावा मिळवा, चौकार ठोका आणि इथे मात्र 6 धावा मिळवा. पाहूयात इथे मात्र ठोकलं जाईल का. हसमुख पुन्हा एकदा इथे मात्र सज्ज होतोय. ओहो, हसमुखच्या बॅट मधून हा चेंडू इथून मात्र निघालाय. डान्स करत जणू चेंडू निघालाय. सिंगल मिळते डबाच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा जोखीम पत्कारली होती. फेक करायची होती गुडे आणि केली गुडे. महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या अतिशय जवळचे निकटवर्तीय आदरणीय सन्माननीय युवासेनेचे एक दिग्गज व्यक्तिमत्व ओमकारजी भानुशाली इथे उपस्थित होत आहेत. वेलकम ओमकारजी, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन याही चेंडूला इथे मात्र खेळला गेला. सिंगल मिळेल. पहा धावा किती इझिली पूर्ण केल्या जात आहेत. 2-2. मी एकच म्हणेन की जेव्हा 2 धावा घेण्याचा विचार तुम्ही करता तेव्हा पहिली धावी अति वेगानेच घेतली पाहिजे हा विचार करा. आणि कदाचित कृपेशी सध्या तरी तो मनामध्ये मनसुबा कायम ठेवलाय. आमचे टेरेसवर जो प्रेक्षक राज आहे स्वतःच्या सेफ्टीची काळजी घ्या आणि तदनंतर बसा. आफ्रिदी गोलंदाज तयार. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5वा चेंडू यावेळेस आपण पाहताय सिंगलच इथून मात्र मिळेल. चला, गणेशपुरी संघ, त्याच्यानंतर कामन संघ आणि FDC कुडूस अव्वा आणि चालू मॅचचे एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. चिठ्ठ्या टाकल्या जातात त्यामुळे आम्ही आपणास
फायनल लॉट्स इथे टाकले जातात कारण याच्यानंतर सेमी फायनल त्याच्यानंतर एक मेगा फायनल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. गणेशपुरी टीम, चला आपला एक प्रतिनिधी आपण पाठवून द्यायचं आहे. मोक्षपुरी गणेशपुरी लेगबाईच्या स्वरूपात कदाचित धाव मिळते. पंचांचा इशारा तर पोहोचलाय. षटक संपलाय. क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 या अंकावर धावफलक. चला विरारकर विनंती असेल थोडीशी घाई करा. त्यानंतर 12 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. स्ट्रोक चांगला आहे. टेक्निकल स्ट्रोक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सरळ गॅलरीच्या भेटीला. आणि त्याच्यानंतर द्वितीय मेगा सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. विजयी संघ विपक्षात गणेशपुरी. जबरदस्त मॅच आपल्या भेटीला येताना इथून मात्र पाहायला मिळतात. षटकार एक पॉवरफुल आपण इथून मात्र पाहिला. आणि यस पंच हा चेंडू वन बाउन्सचा इशारा पंच इथून मात्र पोहोचवत आहेत. निर्धाव आहे ना. निर्धाव चेंडू आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपलेत आतापर्यंत 2 धावसंख्या 18 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज तयार. ओहो स्ट्रोक चांगला आहे. सरळ बॅट नाही ते मात्र फटका होतोय. कन्वर्ट बाउन्स होईल का चेंडू. टप्पा पडल्यानंतर झालाय बाउन्स. चेंडू निघून जातोय. हा ही वाडा समालोचक चषक 2024 ब्रँडेड चौकार 4. आणि इथे मात्र भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पालघर जिल्हा सरचिटणीस पालघर भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस असंख्य तरुणांच्या गळ्यात येत आहेत. आणि जेव्हा जेव्हा तरुणांना अडचण जाणवली आहे तेव्हा एक नाव आपल्या प्रत्येकाच्या समोर आलंय. आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय कुणालजी साळवी साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचा शाही सन्मान करण्याची विनंती मी अक्षयजी पांडव साहेबांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय कुणालजी साळवी साहेबांना या मुख्य व्यासपीठावरून शाही सन्मानित केलं जातं. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस आदरणीय कुणालजी साळवी साहेबांचा शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावर होताना आपण पाहतोय. धन्यवाद साहेब, आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल आम्ही आपलं खूप खूप ऋणी आहोत. तदनंतर मुख्य मंचावर उपस्थित अर्थातच मी आधी म्हटलं की महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या अतिशय जवळचं व्यक्तिमत्व आणि योगेशजी भानुशाली यांचे चिरंजीव आमच्या यस पुतणे ओंकारजी भानुशाली यांचा इथे मात्र शाही सन्मान होताना आपण पाहतोय. मायेची उपदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दर्शवलं जातोय. धन्यवाद. ओ टू मॅच. मॅचच्या दिशेने आपण पोहोचूयात. पंच इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतील. फटका इथे मात्र फसतोय. होता विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक 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 टू दी पवेलियन. चेंडू संपुष्टात आले. आतापर्यंत 5 धावसंख्या 22 या अंकावर
गोलंदाज तयार. बाउन्स झालाय चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 23 या अंकावर विजयाकरिता 24 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील कुणाल मोकाशी. FDC कुडूस विपक्षात कामन. चला बोट टीम कॅप्टन्स टॉस करण्याकरिता आपण थोडी द्यायचंय. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पालघर जिल्हा सरचिटणीस कुणालजी साळवी आणि ओंकारजी भानुशाली यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. फैजान मेमन FDC कुडूस संघाचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचलेत. मी कामन संघाच्या टीम कॅप्टनला विनंती करतोय. आणि टॉस आपण होताना इथून मात्र पाहिलाय. टॉस विन झाला इथे मात्र संघ कुडूस संघ इथे मात्र नाणेफेक विन झालाय आणि कुडूस संघाने कामन संघ टॉस विन झालाय आणि फलंदाजी निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केले कुडूसकरांना गोलंदाजीसाठी. आम्ही तुर्तास थांबतोय. तुम्ही नका थांबू. पाहत राहा ऐकत राहा वाडा समालोचक चषक 2024 हा थरार आणि तुमच्या समवेत जॉईन होतील कॉम बॉक्स मध्ये अल्मान वॉटरफॉलला प्रसिद्ध करणारे व्हॉइस ऑफ अल्मान कुणालजी मोकाशी. वेलकम. चला तर मॅचला होती सुरुवात. तर धावा करायच्या आहेत तर टोटल 23 धावा म्हणजे 24चं टार्गेट आहे. आई शिवधनी विरार. तर एका बाजूने टीम आपण पाहतोय तात्या प्रतिष्ठान. चला 2 बॅटर मैदानात दाखल झालेत. 18 बॉल 24 ची मॅच आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 30 ते 31 धावा करायच्या होत्या. तिथे महेश भुईर अँड टीम ज्यांना थांबवलं गेलं ती तात्या प्रतिष्ठानची गोलंदाजी अप्रतिम क्वालिटी दर्जाची क्वालिटी गोलंदाजी होती. मात्र जितनं आता अच्युत पाटील चिंचकर एक्सप्रेस सातत्यानं टेनिस क्रिकेट मधनं जो क्रिकेटवर नितांत प्रेम आहे तो गोलंदाज फलंदाजाचं पंचांकडनं ग्रीन सिग्नल येतोय. जर आज कोणताही सामना जर 7 धावांनी जो संघ जिंकेल त्या टीम करता 200 रुपयाचा कॅश प्राइज निकेत पष्टे याचकडनं पंकज ठाकरे मॅन फ्रॉम डोंगस्ते यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. मात्र बराच काळ जे लावे ते मात्र मनोज थोडासा दूर राहिला. जिथनं पहिल्या बॉलवर विकेटची संधी झाली असती मात्र एक बॉल धावांचा होतो श्री गणेशा. वैभव डीजेच्या माध्यमातून ही खूप सारे संगीत मात्र ऐकवले दिलेत. शोयब अव्वा येताना दिसतोय. पहिला विंड बॉल वरचा षटकार मारण्याचा विक्रम कोणाच्या नावावर तर तो शोयब अव्वा. मात्र बॉल वाईट एक एक्स्ट्राची धाव. पूर्ण तयारी करून आलेत आज शोयब अव्वा. इन ऍक्शन दिसतील मैदानातनं. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीतनं चिंचकर एक्सप्रेस अच्युत पाटील. फुल टॉस त्या फुल टॉसला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन वरना पाठवलंय सीमा रेषा पार. येतोय चौकार 4.
सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी कृपेशने सुद्धा केली. तदनंतर जर पाहिलं तर आई जीवदानी विरार टीम सुद्धा खूप चांगला खेळ सकाळपासून करत राहिला. एक बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच आहे मैदानातनं. नेक्स्ट बॉल तेच तर्रार मिस झालाय बॅटर नमन. डॉट बॉल. खूप सारी मेहनत वाडा समालोचक ट्रॉफी. नंतर जर पाहिलं तर नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. अच्युत पाटील स्वतःच्याच फॉलोअर मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र शेवटच्या क्षणी झेल सुटलाय. आज जे काही घडतंय ना आता या मॅच मधनं ते थोडस विपरीत घडतंय. तर पाहिलं तर WPL च्या हंगामातनं कुणालजी साळवी साहेब यांचा जो आपण संघ पाहिला होता, पहिला वाडा शहरातून पहिला संघ मालक जो टीम त्यांच्या माध्यमातून घेतली गेली होती WPL च्या हंगामाकरता. कुणालजी साळवी साहेब क्रिकेटवर नितांत प्रेम आहे याही व्यक्तिमत्वाचं. मग जिथे जिथे क्रिकेटच्या मॅच असतील नक्की व्हिजिट देतात, नक्की भेट देतात, एक चांगलं सहकार्य सातत्यानं करत असतात. नेक्स्ट बॉल द स्टँड ऑन डिलिव्हर्ड पाठवला षटकारासाठी आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा प्रशांत चा हा दर्जेदार षटकार. 6 इन ऍक्शन आपल्याला आफ्रिदी सुद्धा पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. शोएब बव्वा तोही आज पूर्ण तयारीनिशीर आलाय मैदानात उतरण्याकरता. या षटकारानं धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 15 या धावसंख्येवर. अच्युत पाटील कडे वेग आहे आणि मग त्या वेगावर फक्त टाइम केला जातोय आणि मग 13 धावा झाल्यात आतापर्यंत. ओके सॉरी सॉफ्ट डिसमिसल. हसमुख पाटील चेंडूवर झेपावतायत. लॉंग ऑन वरनं एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावसंख्या 14. एक षटक संपलंय. 14 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. या अगोदरच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर तात्या प्रतिष्ठान संघानं जिथनं प्रकाशजी शेष्टे जेव्हा गोलंदाजीला आले तिथनं ते मॅच पूर्ण टर्न केली आणि आता मात्र संघाला तीच गरज आहे की ही मॅच इथनं टर्न करायची आहे. तर मग ते काम केलं जाईल का किंवा मग इथनं नेक्स्ट बॉल विकेटला संधी. झेल सुटला. झेल घेतला असताना तर मॅच मध्ये रंगत आली असती. हा चौकार नाही तर छक्का आहे खऱ्या अर्थानं. या धावा 6 मिळतील कारण की विंड बॉल वर मारलाय चौकार. कुणालजी साळवी साहेब जेव्हा आले तेव्हा पहिलाच शब्द त्यांनी काढला की मुजम कुठे आहे. मात्र तो चौकार, त्या चौकार म्हणजे त्या टोटल धावा 6 आल्या. धावसंख्या 20. नेक्स्ट बॉल फुलटॉस बॉल आहे. तिथनं क्षेत्ररक्षक असतील नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल तात्या. मात्र पुन्हा एकदा फटका मोठा खेचायचा होता. षटकार येतोय. या धावा मिळतील 8. याही अगोदर नमनने एक षटकार खेचला होता विंड बॉलवर. चला आई जीवदानी विरार. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हरेश प्लीज या आमच्यापर्यंत. जीबी स्पोर्ट्स प्रोप्रायटर
जितूजी पष्टे यांच्या माध्यमातून आकर्षक कॅप जे आम्हाला आली आहे, तर मी विनंती करतोय प्लीज या हरेश मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. त्याही अगोदरची मॅन ऑफ द मॅच जी राहिली आहे ती नमन करता ते आहे. नमन आणि हरेश दोघेही या. एक तुमची जी मॅन ऑफ द मॅच आहे ती या ठिकाणी आता दिली जाईल.